नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ठाणेकरांसाठी. कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। या पुलामुळे ठाणेकरांना मोठा फायदा होणार आहे। जुना पूल निकामी झाल्यानंतर या पुलाच्या दोन्ही बाजूच्या 2 मार्गिकांचं काम पूर्ण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर मधला जुना पूल तोडून त्या ठिकाणी नवीन 2 मार्गिका उभारण्यात आल्या। तर या पुलामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे। ठाणे, घोडबंदर, भिवंडी, नाशिक आणि कल्याण डोंबिवली या ठिकाणावरून सकाळी आणि संध्याकाळी चाकरमानी आणि प्रवासी मोठ्या प्रमाणात या कोपरी पुलावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करतात। त्यामुळे आता ठाणेकरांनाही भेट दिली असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान ठाण्यातील कोपरी पुलाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। मुंबई ठाण्याला जोडणारा कोपरी उड्डाणपुलाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि बहुप्रतीक्षित असं ठाणेकरांचा हा कोपरी पूल होता। आज मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून या पुलाचं उद्घाटन जे आहे हे केलं जाणार आहे। जवळपास 3-3.5 वर्ष या पुलाचं काम जे आहे हे सुरू होतं, त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती। ठाणेकरांना याचा मनस्ताप जो आहे हा सातत्यानं सहन करावा लागत होता आणि अधिकचा वेळ जो आहे हा या वाहतूक कोंडीमध्ये जात होता। नेमका हा पूल कधी सुरू होणार याची अनेक चर्चा जी आहे ही होताना आपल्याला पाहायला मिळत होती आणि आज अखेर मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोपरी उड्डाणपुलाचं उद्घाटन जे आहे हे केलं जाणार आहे। सुरुवातीला फक्त 1 मार्गिकेनंच हा मार्ग जो आहे हा सुरू होता आणि तब्बल हे काम पूर्ण झाल्यानंतर आता हा मार्ग लोकांच्या सेवेमध्ये असणार आहे। त्यामुळे ठाणे आणि मुंबईला जोडणारा महत्त्वाचा पूल म्हणून हा ओळखला जातो। त्यामुळे मुंबईतून ठाण्यात जायला किंवा ठाण्यातून मुंबईत यायला जी वाहतूक कोंडी या पुलामुळे होत होती ती आता दूर होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या कोपरी उड्डाणपुलाचं उद्घाटन जे आहे हे होणार आहे। त्यामुळे ठाणेकरांची एक प्रतीक्षा जी आहे ती आज संपताना आपल्याला पाहायला मिळेल। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोपरी उड्डाणपुलाचं आज उद्घाटन केलं जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। वळूयात पुढच्या बातमीकडे। एक मोठी बातमी, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 2 फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकलाय आणि या आंदोलनाचा फटका सध्या सुरू असलेल्या 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना बसतोय। आता या संपाचं सावट 12वीच्या लेखी परीक्षांवर देखील घोंगावतंय। राज्य सरकारनं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास 20 फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय संपात सहभागी झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी घेतलाय आणि हे आंदोलन पुढे सुरूच राहिल्यास 21 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या 12वीच्या लेखी परीक्षांना या संपाची झळ बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। आपण पाहतोय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 2 फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे आणि या आंदोलनाचा फटका सध्या सुरू असलेल्या 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना बसतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, शिक्षकेतर कर्मचारी हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आणि त्यामुळे 12वीच्या परीक्षांना झळ बसण्याची शक्यता आहे। नक्कीच प्राजक्ता, 2 फेब्रुवारीपासून शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचं आंदोलन जे आहे हे सुरू झालेलं आहे राज्यभर आणि याचा फटका येणाऱ्या 12वीच्या परीक्षांवरती खास करून पडण्याची शक्यता आहे। कारण का वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत त्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या आहेत आणि या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, संपावरती ठाम असण्याची भूमिका जी आहे ती या सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात 12वीच्या परीक्षांवरती याचा थेट परिणाम जो आहे हा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्य सरकारने याच्या बाबतीत जर लवकर तोडगा काढला नाही, शिक्षण विभागाने जर याच्या बाबतीत लवकर तोडगा काढला नाही तर येणाऱ्या परीक्षांवरती थेट याचा परिणाम जो आहे हा दिसून येईल। प्राजक्ता, निश्चितच विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात आतापर्यंतच्या महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या। नाशिकमध्ये आज भाजप कार्यकारिणीची 2 दिवसीय महत्त्वाची बैठक होते। या बैठकीला राज्यातील 23 खासदार, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, कोर कमिटीसह पदाधिकारी उपस्थित असतील। उद्धव ठाकरे आज मीरा भाईंदरच्या दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी ते जैन मंदिराला भेट देणार असून त्यांच्या हस्ते पूजा देखील केली जाणार आहे। पुण्यातील कसबा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ होणार आहे। तांबडी जोगेश्वरी मंदिरातून ते प्रचाराला सुरुवात करतील। भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा मुंबईमध्ये तयार होणार आहे। मुंबई अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन या बोगद्यातून प्रवास करेल। समुद्राखालून 7 किलोमीटर भागासह तब्बल 21 किलोमीटर लांबीच्या एकूण बोगद्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून अधिकाऱ्यांना त्या 9 फेब्रुवारीपासून प्राप्त होतील।
देशातील सर्वात मोठा समूह पुनर्विकास अशी ओळख असलेल्या भेंडी बाजार पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यातील सेक्टर 4 मधील इमारतींच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पायाभरणी करून इमारतींच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे। रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्याची घोषणा करण्यात आली आहे। यासाठी यंदाचा अर्थसंकल्पात 850 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे। मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी एप्रिल महिन्यात निविदा जाहीर करण्यात येणार आहेत। राज्यातील एसटीचे बस स्थानक विमानतळासारखं आता चकाकणार आहे। 227 बस स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 985 कोटींचा एसटी महामंडळानं प्रस्ताव पाठवलाय। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या 2 मार्गिका येत्या पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचा निर्धार मुंबई महानगरपालिकेनं केलेला आहे। या पुलासाठी रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका या 2 यंत्रणांची कामं एकमेकांवर अवलंबून असून या 2 प्राधिकरणांची एक संयुक्त बैठक काल पार पडली। पंजाबमधील मोहालीमध्ये शीख कैद्यांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागलं। चंदीगडमध्ये घुसण्यासाठी आंदोलकांनी पोलिसांशी झटापट केली आणि यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली। आंदोलकांनी यावेळी तलवारी काढल्या होत्या। उत्तराखंडच्या ऋषिकेश ते कर्णप्रयाग दरम्यानच्या रस्त्यावर दरड कोसळली। दरड कोसळल्यानं इथेही वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर डोंगर खचण्यामुळे अडचणी वाढलेल्या आहेत। वारंवार महामार्गावर दगड कोसळत असल्यानं वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहनं चालवावी लागतात। हरियाणामधील पटोदीमध्ये दगडफेक आणि गोळीबाराच्या घटनेनं तणाव निर्माण झाला होता। 2 गटात झालेल्या वादात दोन्ही गटाकडून दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला होता। थंडीचा कडाका कमी होत असल्यानं शिमला इथे बर्फ वितळू लागलेला आहे। बर्फ वितळल्यानं पर्यटकांचा काहीसा हिरमोड झालाय। पर्यटकांची गर्दी कमी झाल्याचं इथल्या व्यावसायिकांनी सांगितलंय। रशियाला धडा शिकवण्यासाठी युक्रेननं सोव्हिएत काळातील M240 मोटार युद्धात उतरवण्याचा निर्णय घेतलेला आहे। या मोटारनं रशियाच्या लष्करी बंकरला लक्ष्य करण्यात येणार आहे। रशियानं युक्रेनवर रासायनिक शस्त्र वापरल्याचा आरोप केलाय। झेलेन्स्कींच्या सैन्यानं डॉनबासमध्ये रासायनिक शस्त्रांसह रशियन सैन्याला लक्ष्य करण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याचा दावा करण्यात आलाय। रशिया असं किट बनवणार आहे जे सैनिकांना केवळ अदृश्यच बनवणार नाही तर लढाऊ विमान देखील बनवेल आणि असं झाल्यास रशियन सैन्य जगातील कोणत्याही देशाविरोधात अजिंक्य राहील। हे एक किट असेल जे थर्मल इमेजिंग उपकरणांच्या मदतीनं फायटर जेटही अदृश्य करेल। पंजाबमधील अमृतसरमध्ये बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानी ड्रोन पाडले। मिळालेल्या माहितीनुसार हे ड्रोन अंमली पदार्थ भारतीय हद्दीत टाकून पाकिस्तानात परतत होते। दक्षिण अमेरिकेच्या चिलीमधील जंगलातील आग अजूनही नियंत्रणात आलेली नाही। या भीषण आगीतील मृतांची संख्या 26 वर पोहोचली आहे। अनेक जण बेघर झाले असून प्रशासनानं हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। आणि आता काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी। काँग्रेस हायकमांडकडून बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांची मंथणी सुरू असल्याचं कळतंय। पक्ष अडचणीत आहे त्यामुळे उमेदवारी मागे घ्या अशी हायकमांडनं विनंती त्यांना केली आहे। बाळासाहेब दाभेकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि दाभेकर यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता। त्याच पार्श्वभूमीवर दाभेकर यांची मंथणी करण्यात येते। पक्ष अडचणीत आहे त्यामुळे तुम्ही उमेदवारी मागे घ्या अशी हायकमांडकडून विनंती करण्यात आलेली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, बाळासाहेब दाभेकर यांची मंथणी सध्या पक्षाकडून केली जात असल्याचं पाहायला मिळतंय। हो, प्राजक्ता, आजच नाही, ज्या दिवशी ते फॉर्म भरायला होते त्याच दिवशी त्यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा फोन आला होता की तुम्ही फॉर्म भरूच नका। पण तरी त्यावेळेस त्यांचा राग तेवढा शांत झाला नव्हता म्हणून त्यांनी फॉर्म भरला। पण त्या दिवसापासून सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि काल तर त्यांना जे प्रभारी आहे तिथले संग्राम थोपटे या कसबा पोटनिवडणुकीचे त्यांनी स्वतः घेऊन बसले तिथे शहराध्यक्ष आणि थेट मुकुल मासनिक यांचा फोन जोडून दिला आणि त्यांची समजूत काढण्यात आली की ही जागा आपल्या हातात आहे। बंडखोरी केली तर थोडक्याकरता जागा जाऊ शकते त्यामुळे तुम्ही एवढ्या वेळेस ऐकलं पाहिजे। खरं तर हे त्यांनी फॉर्मच भरलाय, मुळात तो त्यांना भरायला लावलेला आहे। आणि पाठीमागच्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये मागं 90च्या काळात मनसेमध्ये हे दंगेकर मनसेमध्ये असताना त्यांनी त्यांना मतदान केलं नव्हतं। त्या रागातनं त्यांनी तो फॉर्म भरलेला होता
पण आता शेवटी पक्ष आहे त्यामुळे मनधरणी चालू आहे. बहुतेक ते माघार घेतील असं दिसतंय. अजून 2 दिवस आहे, उद्या दिवस आहे, बघूया काय होतंय नेमकं. बरं, निश्चितच दाभेकर आता अर्ज मागे घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त समर्थकांना कोणताही जल्लोष न करता समाज उपयोगी कामं करण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्यामुळे राज्यभरात आज प्रत्येक जिल्ह्यात रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तसंच वरिष्ठ नागरिकांसाठी सोयी सुविधा निर्माण करणं असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झालेले आहेत. त्याची ही काही दृश्य आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि शिंदेंना शुभेच्छा देण्यासाठी ते त्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. नक्कीच प्राजक्ता, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी आलेले आहेत. सध्या या ठिकाणी जर आपण स्थिती पाहिली तर जवळपास 10 ते 15 मिनिटं झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना राज्यभरातून शुभेच्छा प्राप्त होत आहेत आणि या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरची ही काही दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला आज सजावट देखील करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांना राज्यातूनच नाही तर देशातून शुभेच्छा येत आहेत आणि या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांच्या निवासस्थानाला सजावट करण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देत आता ते बाहेर पडलेले आहेत. ठाण्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतोय आणि एकनाथ शिंदेंना स्टोन आर्टिस्ट सुमन दाभोळकर यांनी खास शुभेच्छा दिल्या. त्यांनी एकनाथ शिंदेंचं खास स्टोन आर्ट तयार केलेलं आहे. माझ्या गावच्या नदीतील दगडावर हे साकारण्यात आलंय. दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता दगडाच्या नैसर्गिक आकाराचा वापर करून हे स्टोन आर्ट मी साकारलंय. आणि आता एक मोठी बातमी. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्यावर काल कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा इथे एका व्यक्तीने हल्ला केला होता आणि या प्रकरणी रात्री उशिरा आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आमदार प्रज्ञा सातव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी महेंद्र डोंगरदिवे याला पोलिसांनी सध्या अटक केली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनीष खरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनीष, प्रज्ञा सातव यांच्यावर काल अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला होता आणि त्या आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे. नक्कीच काल रात्री ही घटना घडली आहे. प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव या कळमनुरीतील एका गावामध्ये काल रात्री एका कार्यक्रमाला गेल्या होत्या आणि हा कार्यक्रम चालू असताना तेथे एका जो व्यक्ती आहे हल्लेखोर त्यानं आमदार सातव यांच्या पाठीमागून धक्का दिला आणि त्यांना पाठीमागून थापड सुद्धा मारली आणि या घटनेप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल करून त्या आरोपीला अटक केली आहे आणि तो आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. पोलिसांनी त्याला अटक केली. परंतु या घटनेमुळे मनीष, मात्र त्याने नेमका हल्ला का केला याचं कारण कळू शकलंय का? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, परंतु पोलीस आता पुढील तपास करत आहेत. पोलीस तपासून ते स्पष्ट होईल की नेमकं या हल्ल्यामागचं काय कारण होतं ते. परंतु या घटनेमुळे महिला आमदारांची सुरक्षा देखील ऐरणीवर आलेली आहे. निश्चितच मनीष, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.
त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या 3 पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय. काही दिवसांपूर्वी गर्भगृहातील शिवपिंडीवर बर्फ साचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि अनीसनं या प्रकरणी चौकशीची मागणी लावून धरली होती. अखेर चौकशीनंतर पुजाऱ्यांनीच बर्फ आणून टाकल्याचं उघड झालं आणि या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, काही दिवसांपूर्वी जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो बनावट असल्याचं कळतंय आणि त्याच संदर्भात आता या पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय. प्राजक्ता, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामधला हा सगळा प्रकार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 30 जून 2022 रोजी एक व्हिडिओ जो आहे तो समोर आला होता, ज्या व्हिडिओमध्ये त्र्यंबकेश्वराच्या ज्योतिर्लिंगावरती बर्फ जमा झालेला आहे अशा प्रकारचा बनाव त्या ठिकाणी करण्यात आला होता आणि हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आणि त्यानंतर भाविकांची देखील या मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र हा संपूर्ण प्रकार जो आहे तो संशयामध्ये होता. या प्रकरणामध्ये सगळ्याच संस्थांनी संशय व्यक्त केला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील या प्रकरणामध्ये चौकशी करण्याची मागणी केली होती आणि दस्तूर खुद्द या मंदिर आणि देवस्थानच्या अध्यक्ष असलेल्या अधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणामध्ये चौकशी नेमली होती आणि चौकशी अंती या मंदिराच्या परिसरामधले सगळे सीसीटीव्ही कॅमेरे ताब्यात घेण्यात आले होते. गाभाऱ्यामध्ये असलेल्या कॅमेऱ्याचे फुटेज देखील या मंदिर प्रशासनाने ताब्यात घेतले होते आणि याची सगळी चौकशी जी आहे ती सुरू केली होती आणि चौकशी अंती या प्रकरणामध्ये एक बाब समोर आलेली आहे की या मंदिरामध्ये असलेले सुशांत नावाचे एक पुजारी आहे. त्यांनी आपल्या पिशवीमध्ये बर्फ त्या ठिकाणी घेऊन गेले आणि तो बर्फ जो आहे तो पिंडीवरती टाकला आणि एखाद्या भांड्याप्रमाणे तबलक्याप्रमाणे तो जो बर्फ आहे तो पिंडीच्या अवतीभोवती लावला होता आणि त्या ठिकाणी अचानकपणे बर्फ जमा झालेला आहे अशा प्रकारचा बनाव त्या ठिकाणी असलेल्या पुजाऱ्यांनी केला होता. आणि या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीअंती हे सगळे पुजारी जे आहेत, 3 पुजारी जे आहेत ते दोषी आढळले होते आणि त्यांच्या विरोधामध्ये त्यांची नावं देखील समोर आलेली आहेत. सुशांत तुंगार नाव आहे आणि त्याला सहकार्य करणारे आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. बरं लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता कल्याणमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते. रात्रीच्या सुमारास कल्याण आरपीएफच्या सब इन्स्पेक्टरची हत्या करण्यात आलेली आहे. बसवराज गरग असं या इन्स्पेक्टरचं नाव होतं. पंकज यादव यानं ही हत्या केली असल्याचं कळतंय. कल्याण पूर्व सिद्धार्थनगर येथील रेल्वे बॅरेकमध्ये हा प्रकार घडलेला आहे. लाकडी दांडक्यानं त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर पंकज हा पसार झाला होता. मात्र कोळशेवाडी पोलीस ठाण्यात त्या संदर्भात गुन्हा दाखल झाला आणि आरोपी पंकज यादव याला पेणमधून कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. तर एका प्रकरणात पंकज यादव याची चौकशी करत कारवाई केल्याचा पंकजला राग होता आणि याच रागातून काल रात्रीच्या सुमारास पंकजनं बसवराज गरग यांची लाकडी दांडक्यानं मारहाण करत हत्या केली. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गणेश, अतिशय धक्कादायक घटना, आरपीएफ सब इन्स्पेक्टरची हत्या झाली असल्याचं पाहायला मिळतंय. प्राजक्ता, एका प्रकरणामध्ये बसवराज गरग हे जे आरपीएफचे इन्स्पेक्टर आहेत त्यांनी या पंकज यादवची चौकशी केली होती आणि चौकशी दरम्यान यांनी कोणतेही योग्य उत्तर दिले नसल्याने पोलिसी खाक्या यांनी दाखवला होता आणि त्याचाच राग पंकजला होता. त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं होतं की आरपीएफच्या या जवानाला काहीतरी आपण धडा शिकवायचा आणि त्याच रागातून काल रात्री जेव्हा हे दोघं एकत्र आले त्यावेळेस त्यांनी लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यात प्रहार केला आणि त्यांची जागेवरच हत्या झाली. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेला आहे. कोळशेवाडी पोलिसांनी मोठ्या शर्तीनं अवघ्या 24 तासामध्ये या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. पोलीस पुढील तपास करतायत. प्राजक्ता. बरं गणेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. बातमी नागपूरमधून. नागपूरमध्ये सावजी भोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या सावजी भोजनालयामध्ये दारूचा पूर वाहत असल्याचं पाहायला मिळतंय. सावजी हॉटेलच्या नावाखाली बार उघडण्यात आले. नागपूरच्या वर्धा रोडवर विना परवाना इथे दारू विक्री होताना पाहायला मिळते. नियमांना डावलून सावजी हॉटेलमध्ये ग्राहकांना मद्य पिण्याची परवानगी देण्यात येते आणि उत्पादन शुल्क विभागाचे त्यामुळे रोज लाखोंचं नुकसान होत आहे. वर्धा रोडवरील जेवढे खानावळ आहे त्या सगळ्या खानावळला तपासणी केलेली आहे आणि ज्या ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री किंवा दारू प्राशन करताना व्यक्ती आढळले होते त्यांच्या विरुद्ध आम्ही मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम 84 आणि 68 खाली गुन्हा नोंदविलेला आहे. 68 कलमाखाली गुन्हा धाबा मालकावर किंवा आस्थापना मालकावर नोंदविलेला आहे आणि 84 कलमाखाली गुन्हा जे दारू प्राशन करत होते त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध केलेला आहे.
सलग 2 दिवस खालावलेला दिसला. दमट हवेसह धुलीकण हवेच्या स्तरात होते आणि यातून मुंबई शहरातील हवा अतिशय वाईट दर्जाची नोंदवली गेलेली आहे. मंगळवारी आणि बुधवारी मुंबईच्या संपूर्ण शहराचा दर्जा सफर हा दर्जा नोंदी प्रकल्पाकडून वाईट नोंदवला गेलेला आहे. मंगळवारी AQI 304 तर बुधवारी 266 नोंदवला गेलाय. हवेच्या वाईट स्तरामुळे आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे हवेतील प्रदूषणापासून बचाव करता येईल आणि श्वसन विकार टाळता येतील. श्वसनाचे विकार देखील टाळता येतील असं या तज्ज्ञांनी म्हटलंय. तिकडे उस्मानाबादेत उरूस दरम्यान वळू उधळला आणि वळू उधळल्यानं चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी झाले. जखमींवर शासकीय रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. उरूस दरम्यान 15,000 जण इथे उपस्थित होते आणि वळू उधळल्यानं या नागरिकांची एकच धावपळ उडाली. हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहे यांचा उरूस इथे सुरू होता आणि यावेळी ही घटना घडली.